नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। वक्फ सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून भाजप सरकार मुस्लिमांचे हक्क हिरावू पाहतंय का? या विधेयकामुळे अल्पसंख्याक मुस्लिम समाजांच्या अधिकारांवर गदा येणार आहे का? हे विधेयक मुस्लिमांवर अन्याय करणार आहे का? असे एक नाही तर अनेक सवाल वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने चर्चेले जात आहेत। हे विधेयक नुकतंच लोकसभेत सादर झालंय, पण केंद्र सरकारचं वक्फ सुधारणा विधेयक नेमकं आहे काय? वक्फ बोर्डाची संपत्ती हडपण्याचा सरकारचा उद्देश आहे का? तर याचं उत्तर आहे नाही। वक्फ सुधारणा विधेयकाला मुस्लिम समाजाचा विरोधच आहे असं अजिबात नाही। उलट एक मोठा सुशिक्षित वर्ग या विधेयकाचं समर्थन करत आहे, तर दुसऱ्या बाजूला एक मोठा वर्ग असा आहे जो या विधेयकाच्या विरोधात आहे। मुस्लिम समाजाच्या धार्मिक बाबतीत भाजप प्रणित केंद्र सरकार हस्तक्षेप करतंय अशी त्यांची भावना आहे। आधीच भाजपची हिंदुत्ववादी प्रतिमा, त्यात हा कायदा, त्यामुळे मुस्लिमांमध्ये भीती आहे। पण सरकारचा हे विधेयक आणण्यामागचा नेमका उद्देश काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे। आजपर्यंत ज्या प्रॉपर्टी वक्फ बोर्डाच्या आहेत किंवा वक्फच्या मालकीच्या असल्याचं घोषित झालंय त्या स्थायी स्वरूपात शेवटपर्यंत वक्फ बोर्डाकडेच राहतील। मग या बिलाचा उद्देश काय आहे? तर या माध्यमातून वक्फ बोर्डाचं मॅनेजमेंट सुधारणं आणि कारभारात पारदर्शकपणा आणणं हा आहे। या बिलाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजेच कलेक्टरला वक्फ बोर्डाच्या संपत्तीचे कागदपत्र तपासण्याचा अधिकार असेल। वक्फच्या संपत्तीचं सर्वेक्षण होणार आहे। या बिलच्या माध्यमातून सर्व कमिशनरचे अधिकार संपणार आहेत। हे अधिकार आता कलेक्टरला मिळणार आहेत। कलेक्टर सर्व कायदेशीर प्रक्रियांच्या माध्यमातून सर्वेक्षण करतील। वक्फ सुधारणा विधेयकानुसार केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य बोर्डमध्ये कमीत कमी 2 सदस्य गैर मुस्लिम असतील। बोर्डमध्ये बहुतांश सदस्य हे मुस्लिम समुदायाचेच असतील। याचा उद्देश एवढाच आहे की मुस्लिमांचं प्रतिनिधित्व कमी न करता बोर्डवर तज्ञ लोकांना आणणं जे अधिक पारदर्शक कारभार करतील। सरकार कोणतीही जमीन अधिग्रहित करणार नाही। हे विधेयक फक्त त्या संपत्तीवर लागू होईल ज्याला आजपर्यंत वक्फ बोर्डाची जमीन घोषित केलंय। कुठल्याही प्रायव्हेट प्रॉपर्टीवर किंवा वक्फसाठी दान केलेल्या प्रॉपर्टीवर या बिलाचा काहीही परिणाम होणार नाही। फक्त स्वेच्छेनं आणि कायदेशीर स्वरूपात वक्फची प्रॉपर्टी म्हणून घोषित झाली असेल त्यांच्यावरच हे बिल लागू होईल। चुकीच्या पद्धतीने एखादी संपत्ती ही वक्फची असल्याचा दावा होत असेल तर अशा प्रकरणात कलेक्टरला त्यात हस्तक्षेप करता येईल, चौकशी करता येईल आणि ती संपत्ती नेमकी वक्फची आहे की सरकारी अथवा कुणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी आहे ते ठरवता येईल। पण पुन्हा तोच मुद्दा, हे बिल आधी घोषित केलेल्या वक्फच्या जमिनीला जप्त करण्याचे अधिकार देत नाही। केंद्रीय वक्फ बोर्ड मध्ये आणि राज्य वक्फ बोर्ड मध्ये कमीत कमी 2 गैर मुस्लिम सदस्य असावे असे या वक्फ सुधारणा विधेयकात अनिवार्य आहे। पण ते तज्ञ असतील, कारभारात पारदर्शकता आणतील, बहुसंख्य सदस्य हे मुस्लिमच असतील, त्यामुळे धार्मिक बाबतीत मुस्लिमांचंच नियंत्रण असेल। ऐतिहासिक ठिकाणे जसे की मशिदा, दर्गा, कब्रस्तान यांचं अस्तित्व धोक्यात येईल का असाही प्रश्न मुस्लिमांना आहे। तर असं काहीही होणार नाही, कारण हे विधेयक वक्फ संपत्तीच्या धार्मिक अथवा ऐतिहासिक स्वरूपात कुठलाही बदल करू शकणार नाही। या बिलाचा उद्देश फक्त प्रशासनिक पारदर्शकता आणणे आहे। हे बिल मुस्लिमांच्या धार्मिक संपत्तीला मॅनेज करण्याचा अधिकार अबाधित ठेवणार आहे। फक्त वक्फच्या संपत्तीचं योग्य पद्धतीने रेकॉर्ड ठेवलं जावं, गैरप्रकार होत असतील तर त्याला आळा बसावा हा आहे। आज दुपारी 12 वाजतापासून एनडीए सरकारतर्फे हे विधेयक मांडण्यात येत असून त्यावर सुमारे 8 तास चर्चा होणार आहे। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हे वक्फ सुधारणा विधेयक मांडतील। दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुस्लिम बहुल भागात महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर आले आहे। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनीही विशेष खबरदारी घेतली आहे। वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबतचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर अनेक आंदोलनं होण्याची शक्यता असून त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांकडून ठिकठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे।